नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विधानसभा निवडणूक होऊन आता 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आपण आपला आमदार निवडून देऊन 6 महिने पूर्ण झालेले आहेत. परंतु 6 महिने अगोदर विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर मौलाना आझाद अल्पसंख्याक हे जे महामंडळ आहे, या महामंडळातर्फे जे अल्पसंख्याक युवक आहेत, या युवकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी त्यांचे फॉर्म मागणी करून घेतली होती आणि त्यांचे फॉर्म भरून घेतले होते. त्या फॉर्मवरती लिहिलं होतं की तुम्हाला 10 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटेल. असं असताना अनेक युवकांनी अनेक फॉर्म भरले, परंतु 6 महिने जाऊनसुद्धा या युवकांना कर्ज पुरवठा हा झालेला नाही. परंतु कालपर्यंत सांगितलं जात होतं की तुमची फाईल टेबलवरतीच आहे आणि तुम्हाला लगेच कर्ज त्या फाईल टेबलवरती आहे आणि त्या अधिकारी साहेबांची सही झाली की तुम्हाला ते पत्र येईल आणि पत्र आल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित विभागामध्ये जाऊन तुमच्या ह्याच्यावरती तुमच्या जमीन असेल किंवा घर असेल याच्यावरती बोजा चढून तुम्ही ते पत्र ते रिटर्न द्यायचं आहे, अशा पद्धतीने सांगितलं होतं. परंतु कालच असं सांगण्यात आलं की मौलाना आझाद अल्पसंख्याक हे जे आहे सातारचं जे विभाग आहे यांच्याकडे निधी नाही. आणि जर तुमच्याकडे निधी नव्हता तर स्पष्ट सांगायचं म्हटलं तर तुमच्याकडे निधी नव्हता तर हे जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांची तुम्ही फॉर्म भरून का घेतले? तुमच्याकडे निधी असायला पाहिजे होता आणि जर निधी नव्हता तर तुम्ही यांचे फॉर्म भरले आणि फॉर्म भरून घेतलेत तर तुम्ही यांना आता कर्ज द्यायला पाहिजे. आणि आता तुम्ही जर कर्ज देत नसाल तर शासनाने तुमची भूमिकाही स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही या ज्या अल्पसंख्याक तरुण आहेत यांना तुम्ही ती कर्ज देणार आहात किंवा नाही देणार. तुम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही. आता अनेक युवकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतोय की विधानसभेच्या अगोदर म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आमचे फॉर्म भरून घेतले आणि आता तुम्ही आम्हाला कर्ज पुरवठा करत नाही, कर्ज देत नाही, याचा अर्थ तुम्ही आमचे फॉर्म भरून घेऊन तुम्ही आमची फसवणूकच केलेली आहे. आणि तुम्ही आमची फसवणूक करणार असेल तर शासनाला कुठेतरी याचा जाब विचारणं हेही खूप गरजेचं आहे. आता पाहतोय की तुम्ही काल पण म्हणत होता की तुम्हाला सही झाली नाही म्हणून तुम्हाला कर्ज दिलं नाही आणि आता सांगताय की शासनाकडे निधी नाही. परंतु विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर अनेक लोकांना वाटत होतं की लाडकी बहीण योजना आली आणि लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणीने जसे पैसे वाटप केले त्याचप्रमाणे अल्पसंख्याक जे आहेत यांनासुद्धा कर्ज पुरवठा केला जाईल आणि यांनासुद्धा ते पैसे भेटतील. हा कर्ज पुरवठा कशासाठी होता की जे अल्पसंख्याक तरुण आहेत यांना त्यांचा कोणी वेल्डर असेल, कोणी फळ विक्रेता असेल किंवा किरकोळ एखादा दुकानदार दुकान चालवत असेल, अशा लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या आर्थिक याच्यामध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या कुटुंबाची भरभराट होईल, यासाठी त्यांना कर्ज पुरवठा करण्यात येणार होता. परंतु शासन आता म्हणते की आमच्याकडे कोणताही निधी नाही. म्हणजे आता या युवकांची फसवणूक झालेली आहे का हेही पाहणं खूप गरजेचं आहे. सातारचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनाही नम्र विनंती आहे की आपण या प्रकरणामध्ये लक्ष देऊन या तरुणांना न्याय द्यावा. तसेच श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही नम्र विनंती आहे की आपणही या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं आणि या प्रकरणामध्ये युवकांना कर्ज पुरवठा करावा आणि यांच्या आर्थिक ह्याच्यामध्ये भरभराट यांना करून द्यावी अशी विनंती आहे. आमदार साहेबांना हा विषय मी बोललेला आहे. खरं तर आमदार साहेबांनी सुद्धा कबूल केलेला आहे की मी या विषयामध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो. परंतु जे वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत यांनाही विनंती आहे की आपण या प्रकरणामध्ये खरंच लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. कारण या तरुणांची कुठेही फसवणूक होऊ नये आणि इथून पुढे या तरुणांचं शासनावरती विश्वास राहावा. खरं तर असं जर तरुणांची फसवणूक झाली तर या तरुणांची शासनावरती कुठेही विश्वास राहणार नाही, अविश्वास होईल. आणि यामुळे शासनाला नम्र विनंती आहे की आपण या तरुणांना त्वरित कर्ज पुरवठा करावा. कारण विधानसभेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर या तरुणांनी हे फॉर्म भरून दिलेले होते आणि 6 महिने उलटूनही या तरुणांना कर्ज पुरवठा झालेला नाही. या संदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही. तरी शासनाला नम्र विनंती आहे की आपण या तरुणांकडे लक्ष द्यावं. एवढीच विनंती. धन्यवाद.